तर आरक्षणाच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अजित पवारांचा पक्ष नाराज आहे का अशी एक चर्चा सुरू झाली। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं असं झिरवळ म्हणालेत। तर आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलवायला हवं होतं अशी नाराजी सुद्धा त्यांनी बोलून दाखवली। धनगर समाजाच्या बैठकीसाठी आम्हाला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलवावं। धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची झिरवळांवर टीका यानंतर पाहायला मिळाली। तर धनगर समाजाच्या विषयात झिरवळ यांनी नाक खुपसू नये अशी टीका दीपक बोराडे यांनी केली। रिझर्वेशन मध्ये फेरबदल करण्याचे अधिकार तसे संसदेला आहेत। त्याच्यामुळे कोर्ट हा एक वेगळा पार्ट आहे, ती न्यायदेवता आहे। परंतु तिथं जाताना शेवटी रिझर्वेशन मध्ये बदल करायचा आहे, तर तो बदल हा संसदेतच करावा लागेल। तेव्हा टिकणं न टिकणं याचा विषय येणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वचनाचा आणि धनगर समाजाचा संघर्ष आहे, तुम्ही मध्ये पडू नये। नाहीतर आज मी तुम्हाला आदरणीय म्हणलो आणि झिरवळ साहेब म्हणलो, उद्यापासून तुम्हाला काय बोलता येईल हे तुम्ही कल्पना करू शकणार नाही। तुम्ही विनाकारण मधात नाक खुपसायचं काम करू नका। हे आम्ही सुद्धा सरकारला सांगितलं होतं की आमच्याशी चर्चा करता त्यांच्याशी करा। तुमच्या गावित साहेबांना निमंत्रण नाही का? जरा माहिती घेत जा। तुम्ही वयस्कर आहे, अभ्यासू आहे, मग काय निवळ जातप्रेमी म्हणून आणि कुणीतरी तुमचा बोलवता धनी तुमचा बाप सांगतो म्हणून तुम्ही काहीतरी उगा धनगराला खेटायचं काम करू नका। नाही तर मग ध्यानात ठेवा, धनगराशी वाकडं तर नदीत लाकडं।